हाय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि मार्गशीर्षाचा आज आहे शेवटचा गुरुवार, म्हणून सगळ्यांना गुरुवारच्या शुभेच्छा. तर आज मी बनवते मेथीची भाजी, चपाती, डाळ भात, नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवते. चला म्हटलं आज तुमच्या संग पण आपला गुरुवार शेअर करू. लास्ट आहे आणि पूजा पण आज दाखवते तुम्हाला मी कशी पूजा केली. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय. सगळं मांडून घेतले बघा. पूजा कशी आहे? पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. कारण की जशी आमच्या इकडं मांडतात तशीच मी पण मांडले. आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत राहते ना पूजा मांडण्याची. तुमची वेगळी तर आमची पण वेगळी, असं असतं. देवी तर सगळ्यांची एकच आहे, पण पूजा मांडण्याची आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तर आज चला रेसिपी बनवायची तुमच्या सगळं पण शेअर करू ना. शुभ गुरुवार, लक्ष्मी मातेचा काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. आता मेथीची भाजी पण झाली. एकीकडे चपात्या करून घेतल्या ना. पटापट चपात्या करावं. मेथीची भाजी काय शिजवायला टाकताना तुम्हाला रेसिपी दाखवायला नाही भेटले. आता आज मला डाळ कांदा पण करायचा आहे. म्हटलं आता यांच्यासंग डाळ कांदा शेअर करू. कारण की उशीर पण होतोय मला ना. पोथी पण वाचायची आहे त्यामुळे उशीर होईन अजून. म्हणून म्हटलं तुम्हाला नंतरच दाखवते भाजी. जर तुम्हाला अशी भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा मला. पण मी तुम्हाला तुरीच्या डाळीतली मेथी करून दाखवून. मी चपात्या करून घेते पटापटा. खिरीसाठी मी बघा इलायची आणि तूप मस्त गरम करून घेतलं. इलायची टाकले, तूप टाकले थोडं. भाजक्या शेवया पण आपण थोडंसं भाजून घेणार याच्यामध्ये, तेलात नाही का. मस्त तुपात भाजून घेऊ. त्या भाजून झाल्या बघा चांगल्या. आता त्याच्यात मी पाणी टाकते. पाणी टाकून घेतलं. आता थोडं पाणी एकदम थोडं टाकलं मी. त्याला मऊ करून घेणार आहे. कारण की डायरेक्ट दूध आम्ही म्हणजे मी टाकत नाही पर्सनली. कोणी शेवया भाजीला दूध टाकतं, मी नाही टाकणार. तर मी याला पाण्यात मस्त मऊ करून घेणार, मग दूध टाकणार. याला आपण एक उकळी काढून घेऊ. टाकून घेतली त्याच पाण्यामध्ये. तुम्हाला जसं गोड पाणी तेवढं टाका. तुम्हाला जेवढं गोड पाणी तेवढं मी टाकले. साखर बघा आम्ही गोड खातो. तिखट कमी आणि गोड जास्त बघा. त्याला आपण मस्त मऊसूत शिजून घेऊ. मऊसूत शिजून झाल्यात. आता मी अर्धा लिटर दूध घेतलंय नंदनीचं. आता ते टाकून घेते. तुमची ते तुम्ही घ्या, ते घ्या. मी नंदनी घेतलंय. मी काही तापवलं नाही, मी कच्चंच टाकणार आहे. आम्ही हे दूध पितो नंदनी. कारण की आम्हाला ते अमूलचं दूध जरा आवडत नाही, म्हणून आम्ही नंदनीच आणतो. आता मस्त याला एक उकळी काढून घेऊ. खीर बघा किती मस्त झाली. आपण वरनं काजू बदाम टाकून घेऊ. काय आता सध्या काजू नाही हे संपलेत घरामध्ये. आता मी हे मस्त असे ठेचून घेते. आता घरात उशीर पण झालाय ना, उद्या पण करायला, म्हणून हे जरा आता सगळे बदाम घेते टाकून.
मुलीला सांगते आणायला, बघू जाते का दुकानात. आम्हाला दुकान जायचं इथं घडी घडी कंटाळा, बनवून आम्ही जे घरात आहे ना त्या सामानापासून बनवत असतो. चला आता आपण याला एक उकळी काढून घेऊ. उकळी असतो आपण डाळ कांदा करून घेऊ. तेल तापून घेतले, आता त्यात कढीपत्ता टाकते, जिरं टाकलं, चांगलं तळून घेतलं. 2 मिडियम आकाराचे कांदे कापले होते ते टाकते. ते चांगलं परतून घे, गॅस फास्ट करून घेते. लाल होतं तळून घ्यायचं. कांदा झाला लाल, टमाटे टाकून घेतले, 2 घेतले टमाटे मिडियम आकाराचे. दोन्ही चांगलं तळून घे. मिरची, लसूण आणि कोथिंबीर थोडं मिक्सरला फिरून घेतलं. जास्त बारीक वाटलं नाही बघा, एकदम आबड दुबड वाटलं. डाळ आहे ती भिजवून घेतली. आता आपण वाटून घेतलं, मिरची आणि मीठ टाकून घेतलं. आता याला मी चांगलं परतवणार. जोपर्यंत आपली मिरची पूर्ण तळत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं. डाळ कांदा करण्यासाठी जे कांदा जास्त लाल नाही करायचा, मध्यम करायचा. का तर डाळ कांद्याला आपल्याला कांदा हा लागला पाहिजे आता खाली, तर ते डाळ कांदा खायला मजा. त्याला आपण 15 मिनिटं परतून घेऊ शिजण्यासाठी. का तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही करा. आपण याला शिजून घेऊ. बनवून झाली आणि कांदा डाळ पण शिजते होतच चाले. मेथी पण बनवून झाली. चला आता मी पोथी वाचून घेते आणि मग तुमच्या संग भेटते. पाण्यात 1 सुपारी पैसे उधळून घालायचे. कशाच्या तोंडावर 5 प्रकारच्या डाळ्या किंवा 5 झाडाची प्रत्येकी 5 पाने रचून त्यावर केलेला कळस पाटावर तांदूळ श्री महालक्ष्मीचे इंद्रपृष्ठावर चिपकावे. तांबडा सोडावे. नंतर तुळशी प्रार्थना किंवा द्रव्य तसबीर व ओवाळावे. नैवेद्य अर्पण करून देवीला मनातली आपली विनंती सांगा. चला मंडळी, पोथी वाचून झाली. आता नैवेद्याचं ताट तयार करते.